नमस्कार. अबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. कालच वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. वयोवृद्ध शिवसैनिक श्री पंढरीनाथ सावंत यांचं वृद्धापकालामुळे 91व्या वर्षी निधन झालं. ही बातमी वाचली आणि मला अचानक त्यांनीच लिहिलेलं एक पुस्तक आहे, मी पंढरी गिरणगावचा, या पुस्तकाची आठवण झाली. आणि ठरवलं की या पुस्तकावर आपण बोललंच पाहिजे, कारण हे पुस्तक म्हणजे आठवणींचा एक ठेवा आहे. श्री पंढरीनाथ सावंत यांची उमेदीची सगळी वर्ष, किंबहुना त्यांचा जीवनाचा महत्वाचा काळ जो सगळा आहे तो या गिरणगावामध्ये गेलेला होता. आणि या गिरणगावाचा लेखाजोखा, या गिरणगावाचा इतिहास, भूगोल, बदलत जाणारी संस्कृती, या सगळ्यांचा अतिशय उत्कृष्ट आढावा त्यांनी आपल्या मी पंढरी गिरणगावचा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. आणि त्याचमुळे मला हे पुस्तक तुमच्या समोर घेऊन यावं असं वाटतंय. आणि त्यांच्या मृत्यूचं औचित्य साधून हे पुस्तक तुमच्या समोर सादर करताना त्यांना ही मी श्रद्धांजली वाहतोय असंच मी समजेन. तर आपण आता या पुस्तकाकडे वळूया. पण तत्पूर्वी पुस्तकाकडे वळण्या अगोदर पंढरीनाथ सावंत यांची थोडक्यात ओळख करून देणं खूपच आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय या पुस्तकाचा आवाका तुमच्या लक्षात येणार नाही. तर पंढरीनाथ सावंत हे गिरणगावातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व. आपल्या तारुण्यात कोकणातील विनेरे या गावातून त्यांनी मुंबईकडे स्थलांतर केलं आणि त्याच्यानंतर त्यांचा मुंबई मधला प्रवास सुरू झाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे यांचं बहुतांश आयुष्य गिरणगावात गेलेलं होतं. आणि गेल्या शतकातल्या उत्तरार्धात गिरणगावात जे काही बदल घडले ते सावंतांनी स्वतः अनुभवलेत आणि ते त्यांनी या पुस्तकाद्वारे शब्दबद्ध केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हे जे बदल आहेत हे एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या नजरेने बघता येतात. आणि हा साक्षीदार पण कसा साक्षीदार आहे? हा मूक साक्षीदार नाही, हा अतिशय सजग साक्षीदार आहे. स्वतः पंढरीनाथ सावंत हे कट्टर शिवसैनिक होतेच. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंकडे लेखनिक म्हणून आणि नंतर टोपण नावाने लेखन पण केलेलं आहे. नंतर ते मार्मिक साप्ताहिकाबरोबर जोडले गेले. त्यांनी शाळा मास्तर म्हणून, म्हणजे चित्रकलेचे मास्तर म्हणून पण नोकरी केलेली आहे. बेस्टमध्ये वाहक म्हणजे कंडक्टर म्हणून पण त्यांनी नोकरी केलेली आहे. एका उर्दू शाळेत ते कला शिक्षक म्हणून पण होते. नंतर तेव्हाच्या काळी भरपूर खप असलेला श्री साप्ताहिक याच्यामध्ये पण त्यांनी उमेदवारी केलेली आहे किंवा काम केलेलं आहे. नंतर मुक्त पत्रकारिता केलेली आहे. असं 12 गावचं पाणी प्यायलेली ही व्यक्ती आहे. आणि ते जेव्हा आपल्या आठवणी या पुस्तकाद्वारे मांडतात तेव्हा त्या पुस्तकाचं महत्व निश्चितच तुमच्या लक्षात येऊ शकेल. तर आता आपण थोडक्यात या पुस्तकाकडे वळूया. तर पुस्तकाची पहिली जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये लेखकाने आपलं बालपण, नंतर आपल्या कुटुंबियांबद्दल, नंतर आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जो रहिवास झाला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे राहिले त्या संदर्भातला उल्लेख आहे. तर याच्यात महत्वाची गोष्ट कुठली, तर लहानपणी लेखक जेव्हा लहान होता तर त्यांच्या स्मृतीतून त्यांनी मुंबईत जो मोठा बॉम्बस्फोट झालेला होता दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला, तर त्याच्या आठवणींनी सुरुवात केलेली आहे. तर त्यांचे वडील पोलीस दलात होते आणि पोलीस दलात असताना ते मुंबई मधल्या पोलीस क्वार्टर्स मध्ये राहत होते.
लेखक पण तिथल्याच जवळच्या एका शाळेत मध्ये जात होता आणि एकदा शाळा चालू असताना अचानक तो मोठा बॉम्बस्फोट झाला. आणि मग नंतर त्या बॉम्बस्फोटाचं जे काही कवित्व होतं किंवा त्यांनी जे काही नुकसान झालं आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये कशी दहशत पसरलेली याचं उत्तम वर्णन लेखकांनी केलेलं आहे. तसंच तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ असल्यामुळे मुंबईत मधली व्यवस्था कशी होती, ठिकठिकाणी प्रत्येक चाळीच्या दारापाशी कसकसे अडथळे निर्माण केलेले होते. नंतर आकाशात काळे फुगे सोडलेले होते हवाई हल्ल्याला अडथळा म्हणून. नंतर सर्वकडे संचारबंदी होती. तसंच ब्लॅकआउट होता. ब्लॅकआउट म्हणजे काय, रात्रीच्या वेळेला सगळे दिवे बंद असायचे. रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांच्या काचांना पण म्हणजे दिव्यांच्या काचांना पण काळे कागद लावले जायचे. असं सगळं चित्रण लेखकांनी केलेलं आहे. मुंबईमध्ये हा जो बॉम्बस्फोट झाला याच्यानंतर लेखकाच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपण गावी जाऊन राहावं आणि त्याप्रमाणे प्रथम ते महाडला स्थलांतरित झाले. तर तेव्हाचा मुंबई महाड प्रवास कसा होता, त्याच्यासाठी कुठली प्रवासाची साधनं वापरली जायची आणि तो प्रवास किती त्रासदायक होता याचं वर्णन लेखकांनी केलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी मॅकडम रोड असा रस्त्यांचा उल्लेख केलेला आहे की मुंबई ते महाड हा जो रस्ता होतो या मॅकडम पद्धतीने बनवलेला होता. आता मॅकडम पद्धती म्हणजे काय, तर हे तुम्हाला हे पुस्तक वाचून कळतं. आणि अतिशय म्हणजे काय म्हणतात मनोरंजक माहिती आपल्याला या मॅकडम रोड बद्दल मिळते. नंतर महाडमध्ये तेव्हाचं महाड कसं होतं, महाडमधली एकूण व्यवस्था कशी होती याचं सगळ्याचं वर्णन लेखकांनी पुढे केलेलं आहे. तेव्हा महाडमध्ये 7 तळी होती. तसंच महाडला स्वतःचा वीज पुरवठा होता. म्हणजे काय, तर महाडमध्ये त्यांचं स्वतःचं वीज निर्मितीचे जनित्र होतं आणि त्याच्यातून पूर्ण महाड गावाला वीज पुरवठा केला जायचा. ही अतिशय उद्बोधक माहिती लेखकाने आपल्याला इथे दिलेली आहे. नंतर महाडमध्ये धंद्याप्रमाणे गल्ल्या पडलेल्या होत्या म्हणजे आणि तसेच आडनावं पण त्याच प्रकारे होती. म्हणजे काही जणांचा नारळाचा धंदा होता आणि ते सगळं घाऊक प्रमाणात होतं. अर्थात एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे की महाड हे रायगड जवळ होतं आणि त्याच्यामुळे अगदी शिवकालापासून महाड ही मोठी बाजारपेठ म्हणून गणली जायची आणि तोच प्रकार साधारणपणे 19व्या किंवा 20व्या शतकाच्या मध्यंतरापर्यंत तोच प्रकार होता. महाड ही एक बाजारपेठ म्हणूनच ओळखली जायची. मुंबई महाड प्रवासात एकूण जे काही पर्याय उपलब्ध होते त्याचं पण वर्णन लेखकांनी केलेलं आहे की एकतर लोक बोटीने जायचे किंवा तेव्हा काही खासगी बसेस होत्या, त्या खासगी बसेसनी पण लोक जायचे. आणि या संदर्भात खासगी बसेसच्या संदर्भात लेखकाने कोल्हापूरच्या एका व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. त्याचं नाव माधबा मिस्त्री. तर या माधबा मिस्त्रीचा उल्लेख कशा संदर्भात आलेला आहे, तर तेव्हा दुसरं महायुद्ध चालू असल्यामुळे इंधनाची टंचाई होती. त्याच्यामुळे पेट्रोल वगैरे ही इंधनं मिळायची नाहीत. तर महात्मा मिस्त्री या कोल्हापूरच्या तंत्रज्ञांनी कोळशापासून ज्वलनशील वायू बनवायचं तंत्रज्ञान विकसित केलं होतं आणि त्याला म्हणतात कोल गॅस. तर ते कोल गॅस निर्मितीचं यंत्र बसमध्ये लावलं जायचं आणि त्या कोल गॅसवर गाडी चालायची. या महात्मा बिस्ट्रीबद्दल मी माहिती काढायचा प्रयत्न केला, पण निदान गुगलवर तरी अशी कुठली माहिती उपलब्ध नाही. जर कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधल्या कोणी ही चित्रफित बघितली तर त्यांनी महात्मा बिस्ट्रीची माहिती काढून निश्चितच मला कळवावी. कारण असे अनेक छोटे छोटे तंत्रज्ञ की ज्यांनी काही शोध लावले असे बरेच लोक आपल्या इथे होऊन गेले, पण त्यांची माहिती आपल्यापर्यंत कधीही पोहोचलेली नाहीये. असो, तर आपण पुढे सरकूया. तर मगाशी म्हणाल्याप्रमाणे 1944 साली महाड गाव कसं होतं याचं वर्णन पण लेखकांनी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जसं मी म्हंटल की नारळवाले जाधव, बटाटेवाले डोळस
अशा तऱ्हेने लोकांची नावं होती, कारण त्यांचे तेथे धंदे होते. नंतर महाडचं सुप्रसिद्ध चवदार तळ हे महाडच्या 7 तळ्यांपैकी एक तळ होतं. आता महाडमध्ये एवढी तळी उरलेली नाहीत, काहीतरी 1-2 तळी शिल्लक आहेत, पण तेव्हा महाडमध्ये 7 तळी होती. असो, तर आपण आता पुढे सरकूया. तर महाडमध्ये लेखकाचं वास्तव्य काही काळच राहिलं, कारण नंतर महाडमध्ये प्लेगची साथ आल्यामुळे महाड पासून जवळच विन्हेरे नावाचं गाव आहे, तर तिथे लेखकाच्या वडिलांनी आपलं बाडबिस्तर हलवलं. त्याच्यानंतर लेखकांनी तेव्हाची जी परीक्षा होती की वफा म्हणजे व्हर्नॅक्युलर फायनल, तर या व्हर्नॅक्युलर फायनलची परीक्षा कशी व्हायची आणि लेखकाने ती परीक्षा कशी दिली. तर व्हर्नॅक्युलर फायनल ही परीक्षा ठराविक केंद्रांमध्येच व्हायची आणि केंद्र जी असतात ती शक्यतो तालुक्याच्या ठिकाणी वगैरे असायची आणि विद्यार्थ्यांना तिकडे जाऊन ती परीक्षा द्यावी लागायची. तर मग तेव्हाच्या काळी प्रवासाची साधनं वगैरे लक्षात घेता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं म्हणजे कमीत कमी 1 दिवस तरी लागायचा. मग जे शाळेचे शिक्षक असायचे ते व्हर्नॅक्युलर फायनल मध्ये बसलेले असे विद्यार्थ्यांना घेऊन त्या परीक्षा केंद्राच्या गावी जायचे, तिथे स्वतःच्या ओळखीने काहीतरी त्यांची व्यवस्था करायचे आणि मग दुसऱ्या दिवशी ही मुलं परीक्षा द्यायची, असा तो सगळा प्रकार होता. म्हणजे आत्ताच्या ज्या शैक्षणिक सोयी सुविधा आहेत या संदर्भात जर आपण तुलना करायची म्हटली तर तेव्हाच शिक्षण किती म्हणजे याच्या दृष्टिकोनातनं म्हणजे दळणवळणाच्या साधनाच्या दृष्टिकोनातनं शिक्षण घेणं किती कठीण होतं हे आपल्याला लक्षात येतं. नंतर पुढल्या प्रकरणात लेखकाने आपल्या आप्तस्वकीयांबद्दल लिहिलेलं आहे आणि लेखक इथे आवर्जून सांगतो की त्याला 2 आया होत्या. 2 आया होत्या याचं कारण काय, तर त्यांच्या वडिलांनी जेव्हा पहिलं लग्न केलं तर त्या पहिल्या बायकोपासून त्यांना काही मूलबाळ झालं नाही, म्हणून पहिल्याच बायकोनी पुढाकार घेऊन त्यांचं दुसरं लग्न करून दिलं. आणि अर्थात तेव्हा ही गोष्ट सर्वसाधारण समजली जायची. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावण्यासाठी तिच्या भावाने तिला मदत केली आणि ही जी दुसरी बायको होती ही कराचीच्या बाजूची होती. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की सध्याच्या पाकिस्तानमध्ये पण मराठी भाषिकांचं तिथे वास्तव्य होतं. नंतर लेखकाने इथे आपल्या वडिलांबद्दल सांगितलंय की आपल्या आजोबांबरोबर खटका उडाल्यामुळे आपले वडील कसे घराबाहेर पडले आणि नंतर जवळजवळ 60-70 मैलाची रपेट करून कसे मुंबईला आले, नंतर सैन्यात भरती झाले. सैन्यात भरती झाल्यानंतर ते म्हणजे तेव्हाचं ब्रिटिश सैन्यात भरती झाल्यानंतर ते भारताबाहेर कसे लढले आणि नंतर तिथे स्वतःच्या पराक्रमाच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा कसा उत्कर्ष घडवून आणला इत्यादी सगळा तपशील लेखक सांगतो आणि तो वाचनीय आहे. इथे पहिल्या महायुद्धात संभाजीराव दुडे या सैनिकाची जी यशोगाथा आहे, शौर्यकथा आहे, ती पण लेखकाने सांगितलंय. याच संदर्भात त्याचे वडील ब्रिटिश सैन्यातर्फे चीनमध्ये पण जाऊन लढलेले होते आणि चीनमध्ये ब्रिटिश लोक चीनी लोकांना अफूचे आमिष दाखवून कसे राबवून घ्यायचे याचे विदारक अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. त्याच्यानंतर एकूणच लेखकाचं ज्या विन्हेरे गावात वास्तव्य झालं तर तिथलं जीवन कसं होतं, तर विन्हेरे खरं हे पेठेचं गाव होतं. म्हणजे थोडक्यात काही आजूबाजूच्या पंचक्रोशीतली जी गावं होती तर सगळी महत्वाची खरेदी करण्यासाठी त्या गावातले लोक आठवड्यातला 1 दिवस विन्हेरे गावात यायचे. तर या विन्हेरे गावाची परिस्थिती पण अशी होती की पावसाळ्यात या गावाचा पण पूर्ण जगाशी संबंध तुटायचा आणि तो संबंध तुटल्यामुळे साहजिकच एकूणच हालचालीवर मर्यादा यायच्या. तसंच या गावा मधली जी काही परिस्थिती होती तर तशीच परिस्थिती अजून सुद्धा बऱ्याचशा गावांमध्ये आपल्याला आढळते.
म्हणजे अजून सुद्धा आपण दळणवळणाची साधनं सगळीकडे पोहोचवू शकलेलो नाही आहोत. की म्हणजे आता युट्यूबचा जमाना आहे, तर युट्यूबच्या जमान्यामध्ये आकार डिजिनाईन हे एक प्रभाकर सूर्यवंशींचं चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी एका आदिवासी पाड्याचा विदारक अनुभव दिलेला होता. की अजून सुद्धा तिथली जी मुलं आहेत ती पावसाळ्यामध्ये नदीच्या पात्रात मोठमोठ्या कढया किंवा टोपल्या टाकून नदी पार करून शाळेत जातात. म्हणजे अजून सुद्धा आपल्याकडे सगळ्या गावांमध्ये दळणवळणाची साधनं पोचलेली नाहीत, हे विदारक सत्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आता स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी सुद्धा ही परिस्थिती. असो, तर आपण पुढे सरकूया. तर नंतर लेखकाने आपलं शिक्षण वफापर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर तो बोरवले नावाच्या गावामध्ये शिक्षक म्हणून नोकरीला गेला. पण अर्थात लेखकाला चित्रकलेचा वगैरे नाद होता आणि त्याला कसंही करून मुंबईला यायचं होतं. म्हणून साधारणपणे 1-2-3 वर्ष इथे नोकरी केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेने आपली वाटचाल कशी सुरू केली हे पुढल्या प्रकरणात वाचायला मिळतं. इथे बोरवले गाव कसं होतं, नंतर बोरवले गावाची एकूण जनसंख्या काय होती, तिथे शिक्षक म्हणून लेखकांनी काय काय कामं केली, नंतर तेव्हा एकूणच गावातलं जनजीवन कसं होतं, इत्यादी सर्व माहिती लेखकाने आपल्या समोर मांडलेली आणि ती वाचताना रंजन पण होतं आणि त्याचबरोबर आपल्याला एकूणच तेव्हाच्या समाज जीवनाची पण कल्पना येते. त्याच्यानंतर जेव्हा लेखक मुंबईमध्ये आला तेव्हा मुंबईमधलं एकूण लोकजीवन कसं होतं, मुंबईमध्ये लोक कशी राहायची, तर चाळी हे प्रकरण काय होतं की चाळी मुंबईमध्ये का निर्माण झाल्या, तर याच्यामध्ये एक उद्बोधक गोष्ट लेखकाने सांगितलेली की चाळी जेव्हा मुंबईमध्ये गिरण्या प्रस्थापित झाल्या, गिरण्या बसवण्यात आल्या, तेव्हा या गिरणीमध्ये काम करणारे जे बहुतेक लोक होते हे कोकणातले लोक होते आणि ते काय करायचे तर प्रत्येक सणासुदीला गावाकडे पळायचे आणि त्याच्यामुळे एकूणच गिरणीच्या कामकाजावर परिणाम व्हायचा. तर त्याच्यावर उपाय म्हणून जे काही कोणी गिरणी मालक होते त्यांनी या चाळी बांधायची सुरुवात केली आणि त्या पद्धतीने ह्या चाळींचा उगम झाला आणि मुंबईतली चाळ संस्कृती हा एक आपल्या समाज जीवनाचा सामाजिक इतिहासाचा अविभाज्य घटक आहे. तो आपल्याला कधीही नाकारून चालणार नाही आणि त्याच्यामुळे या चाळ संस्कृतीबद्दल जाणून घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. तर लेखकांनी पुरेपूर तपशील इथे त्या संदर्भात पुरवलेला आहे. नंतर लेखकाची जी पहिली नोकरी होती मुंबईमधली ती एका इलेक्ट्रिक कंपनीमध्ये होती. तर त्या नोकरीचं स्वरूप कसं होतं आणि त्या नोकरीमध्ये लेखकाला काय काय अनुभव आले आणि तेव्हा पण परप्रांतीयांचा जोर कसा होता इत्यादी तपशील लेखकाने पुरवलेला. मधल्या काळात लेखकाने बेस्ट मधील वाहकाची परीक्षा दिलेली होती आणि यथावकाश बेस्ट मध्ये लेखकाला नोकरी मिळाली. तर याच्यामध्ये बेस्ट मध्ये तेव्हा वाहकाला कसं प्रशिक्षण दिलं जायचं याचं सुंदर वर्णन लेखकाने केलेलं आणि त्याच्यावरून एकूणच तेव्हाचं बेस्ट प्रशासन जे होतं ते कसं जागरूक होतं किंवा कसं सक्षम होतं आणि आपल्या चालकांना आणि वाहकांना ते कसे प्रशिक्षित करायचे याचं उत्तम माहिती आपल्याला इथे मिळते. मध्यंतरी कुर्ल्यामध्ये जो एक अपघात झालेला होता की एका नवशिक्या कंत्राटी चालकाने भर गर्दीत बस घुसवून जो काही धुमाकूळ घातलेला होता आणि ज्याच्यामुळे जवळजवळ 10-15 लोकांचा मृत्यू झाला. तर त्या पार्श्वभूमीवर हे वर्णन जेव्हा आपण वाचतो की बेस्ट मध्ये कसं प्रशिक्षण दिलं जायचं तर हे वाचल्यावर म्हणजे निश्चितच प्रश्न पडतो की मग आता अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं की नाही ते. म्हणजे खरं तर जसजशी एखादी संस्था
जुनी होत जाते तसं तिच्या कारभारामध्ये सुधारणा अपेक्षित असते. पण आपल्या इथे हा तर उलटा आलेख दिसतोय. तर निश्चितच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नंतर साहजिकच मुंबईमध्ये आल्यानंतर लेखकाचं वास्तव्य हे गिरणगावात झालं आणि मग याच्यामध्ये गिरणगावाचे एकूणच जडणघडण कशी होती, नंतर कामगारांची स्थिती कशी होती, या कामगारांच्या स्थितीमुळेच तिथे शिवसेनेचा उदय कसा झाला इत्यादी तपशील लेखकांनी पुरवलेला आहे. आणि नंतर मग गिरणीचा संप म्हणजे दत्ता सामंतांचा तो सुप्रसिद्ध म्हणा कुप्रसिद्ध म्हणा गाजलेला संप आणि त्याच्यामुळे एकूणच गिरणी कामगारांची झालेली वार्ता, त्यामुळे वाढलेली मुंबईतली गुन्हेगारी, या सर्वावर लेखकांनी प्रकाश टाकलेला आहे. नंतर बेशमध्ये आपले जोडलेले मित्र, नंतर बेशमधली कडक शिस्त, याचा पण उल्लेख लेखक करतो. त्याच्यानंतर एकूणच जे काही मुंबईची लोक होती तर त्याच्यामध्ये तेव्हा पण व्हाईट कॉलर आणि ब्ल्यू कॉलर किंवा पांढरपेशा वर्ग आणि कामगार वर्ग याच्यामध्ये कसा सांस्कृतिक फरक होता याचं पण वर्णन लेखकांनी खूप छान केलेलं आहे. नंतर गिरगाव मधल्या व्यायामशाळा, नंतर विविध राजकीय पक्ष, नंतर तेव्हाचे दादा लोक, याचा पण उल्लेख लेखकांनी केलेला आहे. तर याच्यामध्ये लेखकांनी एक अतिशय छान मार्मिक निरीक्षण नोंदवलेलं आहे. तो म्हणाला की कामगार संप करायचे ते कम्युनिस्टांच्या नेतृत्व म्हणजे श्रीपाद डांगेंच्या नेतृत्वाखाली करायचे. मात्र कंपन्यांबरोबर जे करार व्हायचे ते काँग्रेस प्रणित जी कामगार संघटना असायची ती करायची. तर याच्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते, यांचं धोरण असं होतं की त्यांनी कधी तुटेपर्यंत ताणलं नाही. ते संप जरूर करायचे पण त्याचबरोबर ते वाटाघाटीच्या वाटा मोकळ्या ठेवायचे आणि त्याच्यामुळे एकेकाळी कम्युनिस्टांचा तिथे दबदबा होता. मात्र त्याचबरोबर कामगारांची व्यसनाधीनता, नंतर त्यांचं कर्जबाजारी पण, त्याच्यामुळे पठाणांकडून केली जाणारी वसुली, याच्यावर कम्युनिस्ट लोक कुठेतरी चाप बसवू शकले नाहीत आणि हे काम पुढे शिवसेनेने केलं आणि त्याच्यामुळे उत्तरोत्तर शिवसेनेची गिरणगावमध्ये चढती कमान राहिली आणि शेवटी एक काळ असा आला की पूर्ण गिरणगाव जे होतं ते शिवसेनामय झालं. तर याचा उत्तम आढावा लेखकांनी घेतलेला आहे. नंतर यापुढे चित्रपट जगतातील विविध स्टुडिओंची माहिती पण लेखकाने दिलेली आहे, कारण गिरणगावच्या आजूबाजूला चित्रपट निर्मिती करणारे बरेच स्टुडिओ होते. तर त्याच्यामध्ये महत्वाचे म्हणजे रणजित स्टुडिओ, श्री साऊंड, शांताराम बापूंचा राजकमल, नंतर वाडियांचा वसंत, या स्टुडिओ हे स्टुडिओ मोडतात. तर या स्टुडिओचा नंतर या स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या नटनट्यांचा परामर्श लेखकाने घेतलेला आहे आणि तेव्हा आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल पण तेव्हा स्टुडिओमध्ये सुद्धा हे जे नट वगैरे होते हे पगारी नोकर होते आणि त्यांना पण वेळेवर येणं वेळेवर जाणं असे नियम लागू होते. हे ऐकून आपल्याला आता आश्चर्य वाटेल पण तेव्हा ही परिस्थिती होती. म्हणजे तेव्हा जो स्टुडिओचा म्हणजे निर्माता किंवा दिग्दर्शक असायचा ते सर्व असायचे आणि सगळ्यांना त्यांचं ऐकावं लागायचं. म्हणजे जरी नायक किंवा नायिका पदाला पोचलेले काही मंडळी असली तरी सुद्धा दबदबा जो असायचा किंवा जी हुकमत जी चालायची ती दिग्दर्शकाची चालायची. तर याच अनुषंगाने लेखकाने एक गमतीशीर आठवण सांगितलेली आहे की तेव्हा दिलीप कुमारचा ज्वारभाटा चित्रपट आलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याची जी वेशभूषा होती आणि त्याचा जो पेहराव होता त्याचे बरेच तेव्हाची तरुण पिढी तेव्हा अनुकरण करायची आणि कट्ट्यावर मुलींची छेडछाड जेव्हा काढली जायची मग तेव्हा पोलिसांनी एक उत्तम उपाय योजला. ते काय करायचे, असल्या रोड रोमिओना पकडून न्यायचे आणि मग त्यांचा तो केसाचा कोंबडा ज्वारभाटाप्रमाणे होता तो कापून टाकायचे आणि त्यांना मोकळ सोडायचे आणि अशा पद्धतीने त्यांनी ही छेडछाडीची प्रकरणं आवाक्यात आणली. नंतर गिरणगावातील गणेश उत्सव,
नंतर विविध समारंभ, दहीहंडी उत्सव याच्याबद्दल पण लेखकाने खूप चांगला तपशील पुरवलेला आहे. यानंतर लेखकांनी बेस्टमधले काही अनुभव सांगितले आहेत की जेव्हा आण्यावरून आपण रुपये पैवर स्थलांतरित झालो तर तेव्हा हिशोबामध्ये काय गोंधळ व्हायचे आणि त्याच्यामुळे कधी कधी वाहकाच्या खिशामध्ये जास्त पैसे कसे जमा व्हायचे, हा अनुभव वाचणं उद्बोधक आहे. नंतर जशा आता एसी बसेस होत्या तर तशा तेव्हा पण काही खास बसेस ज्या असायच्या त्या काही ठराविक लोकांसाठी म्हणजे पांढरपेशा वर्गासाठी सुटायच्या आणि त्या एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर परस्पर म्हणजे एक्सप्रेस बसेस असायच्या, त्याचा उल्लेख लेखकाने केलेला आहे. नंतर त्याचबरोबर लेखकाने आपल्या वाचनाच्या छंदाबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल पण सांगितलेलं आहे. आणि मग त्याचा खर तर लेखकाला चित्रकार बनायचं होतं, पण मुंबईमध्ये आल्यानंतर तो बेस्टच्या नोकरीमध्ये असा काही अडकला की त्याला त्याच्यातून वेळ काढणं जमेना. तर एक दिवस त्यांनी सहज गंमत म्हणून आपल्या वरिष्ठांचं व्यंगचित्र काढलं आणि त्या व्यंगचित्रामुळे त्याचं नशीब कसं पालटलं आणि त्याला चित्रकलेचं शिक्षण घेण्याची संधी कशी मिळाली याचं पण वर्णन लेखकाने केलेलं आहे. त्याच्यानंतर बेस्टमधली नोकरी सोडून लेखकाने एका उर्दू शाळेमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काम केलं आणि त्या उर्दू शाळेतले जे अनुभव होते आणि एकूणच म्हणजे हिंदू मुसलमान यांचे परस्परातील संबंध वगैरे वगैरे याचा उहापोह लेखकाने केलेला आहे, तो पण अतिशय वाचनीय आहे. नंतर ह्या चित्रकलेच्या नोकरीनंतर लेखक वृत्तपत्रकारितेकडे किंवा पत्रकारितेकडे वळला. नंतर त्यांनी प्रथम त्याची जी उमेदवारी झाली ती प्रबोधनकार ठाकरेंचा लेखनिक म्हणून झाली आणि तिथे त्याने जे अनुभव गोळा केले आणि ते अनुभव गोळा केल्यानंतर त्याच्यानंतर तो तिथून बाहेर पडला आणि नंतर श्री साप्ताहिकामध्ये कसा लागला. श्री साप्ताहिक हे नाव वाचल्यानंतर मला माझ्या लहानपणीच्या आठवणी माझ्या जागृत झाल्या, कारण आमच्याकडे तेव्हा नियमित श्री साप्ताहिक यायचं आणि श्री साप्ताहिकामध्ये म्हणजे अनेक वाचनीय सदरं पण असायची, म्हणजे लहान मुलांसाठी पण काहीतरी असायची. मुख्यतः तेव्हाचा जो स्त्री वर्ग होता म्हणजे आपल्या बऱ्याच जणांच्या आया ज्या होत्या या गृहिणी होत्या आणि गृहिणी वर्गामध्ये हा श्री साप्ताहिक हे खूप लोकप्रिय होतं. तर या श्री साप्ताहिकामध्ये लेखकाने काम केलं आणि श्री साप्ताहिक कसं त्यांनी आणि त्याच्या सहकार्याने नावारूपाला आणलं हे त्यांनी यात लिहिलेलं आहे. ठाकरेंबरोबर काम करतानाचा एक उत्कृष्ट अनुभव म्हणजे तेव्हाची जी नेते मंडळी होती त्यांचे परस्परातील संबंध कसे होते, तर या संदर्भात त्यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि प्रकी आत्रे यांच्यातली एक घटना सांगितली की प्रकी आत्रेंचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांची जी मुलगी होती तर त्यांच्या मृत्यूपत्रात काहीतरी घोळ करून दुसऱ्याच कोणीतरी त्यांची संपत्ती लाटायचा प्रयत्न केला आणि तेव्हा ती मुलगी प्रबोधनकार ठाकरेंकडे मदतीसाठी आली आणि प्रबोधनकार ठाकरेंनी तिला कशी मदत केली तर याचं उत्कृष्ट तो प्रसंग लेखकाने वर्णन केलेला आहे. यावरून आपल्याला तेव्हाच्या नेते मंडळींचे परस्परातील संबंध लक्षात येतात की जरी ते वैचारिक विरोधक असतील, राजकीय विरोधक असतील, तरी सुद्धा त्यांचे आपापसातले संबंध हे सौहार्दाचे होते आणि वेळी प्रसंगी ते एकमेकाच्या मदतीला धावून जायचे आणि हा एक महत्वाचा गुण होता असं मला वाटतं. तर त्याच्यानंतर ठाकरे कुटुंबाबद्दल वेळोवेळी आलेलं लेखकाचे संबंध, नंतर लेखकाच्या आजारपणामध्ये ठाकरे कुटुंबियांनी त्याला केलेली मदत, हा तपशील लेखकाने दिलेला आहे. याच्यामध्ये एक अतिशय उत्कृष्ट किंवा मार्मिक उल्लेख लेखकाने केलेला आहे की लेखक म्हणाला की मी शिवसेनेबरोबर काम केलं. बरेचसे लोक मला विचारायचे की शिवसेनेसाठी तुम्ही एवढं काम केलं तर तुम्हाला त्यांनी कधी काही महत्वाचं पद का दिलं नाही. तर लेखकाने सांगितलं की मला माझ्या मर्यादा माहिती होत्या आणि मी कुठपर्यंत जाऊ शकतो हे मला माहिती होतं आणि त्याच्यामुळे
नगरसेवक, आमदार किंवा खासदार याच्यासाठी आपण काही करावं असं मला कधी वाटलं नाही, अशी मी कधी मागणी केली नाही. आणि किंबहुना बाळासाहेबांना पण माझा वकूफ माहिती होता आणि त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने माझ्याकडे बघितलं नाही. पण त्याचबरोबर मला जेव्हा आवश्यकता वाटेल किंवा जेव्हा जेव्हा माझी गरज होती तेव्हा बाळासाहेब आणि त्यांचे कुटुंबीय माझ्यासाठी धावून आले. हे लेखक आवर्जून सांगतो. त्याच्यानंतर लेखकाने स्वतः इंदिरा गांधींची मुलाखत घेतली होती, तो प्रसंग पण वाचण्यासारखा आहे. नंतर श्री साप्ताहिकात नोकरी करत असताना 1972च्या दुष्काळाचे चित्रण करण्याच्या मिशाने लेखक जेव्हा ग्रामीण भागात गेला तर तेव्हा त्यांनी तिथे काय काय अनुभवलं आणि शंकरराव मोहिते पाटलांसारख्या नेत्यांनी जलसंधारणाचे कसे उपाय केलेले होते आणि आपला भाग दुष्काळापासून कसा अलिप्त ठेवलेला होता किंवा ज्या सरकारी योजना राबवल्या जायच्या त्यातली निरर्थकता कशी होती, हे सर्व लेखकाने आपल्या अनुभवातून सांगितलेलं आहे. नंतर लेखकाचा बिहार मधला जो प्रवास आहे किंवा बिहारमध्ये तो गेलेला प्रबंधन साप्ताहिक या एका साप्ताहिकामध्ये लेखकाने काम केलं होतं आणि त्या प्रबंधन साप्ताहिकातर्फे लेखक बिहारमध्ये गेलेला होता. तर बिहारमधले विविध विरोधी पक्ष किंवा तिथील एकूण राजकारण किंवा जयप्रकाश नारायणांचं तिथला करिश्मा, नंतर तिथली पूर परिस्थिती, तिथली अराजकता, नंतर सरकारची दडपशाही, हे सर्व अनुभव वाचताना मला अनिल अवचटांच्या पूर्णिया या पुस्तकाची आठवण झाली. तर या पूर्णिया पुस्तकाबद्दल पण पुढे मागे आपण कधीतरी बोलूच. पण या संदर्भात लेखकाने अजून एक विदारक सत्य आपल्या समोर आणलेलं आहे, ते म्हणजे बिहार आणि नेपाळची सीमा ही एकमेकाला लागून आहे आणि नेपाळमध्ये स्त्रीचं स्थान इतकं कनिष्ठ दर्जाचं होतं आणि त्याच्यामुळे स्त्रीला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळायची. आणि त्याचंच पर्यवसन म्हणजे असं झालं की नेपाळमधले बहुतांश जी कुटुंब होती ती आपल्या मुलींना विकायची आणि त्याच्यामुळे तेव्हाचा मुंबईतला जो वेश्या व्यवसाय होता तिथे नेपाळी वेश्यांची संख्या नेहमीच जास्त असायची, मुंबई, कलकत्ता अशा सगळ्या शहरांमध्ये. तर हे एक विदारक सत्य लेखकांनी आपल्या समोर आणलेलं आहे आणि ते वाचताना अक्षरशः मन विषिन्न होतं. नंतर लेखकांनी साप्ताहिकांमध्ये कामं केलेली होती. नंतर त्याचा त्यांनी वृत्तपत्रामधला अनुभव म्हणजे दैनिकांमधला अनुभव त्याच्याबद्दल पण त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांनी दैनिक लोकमतमध्ये त्यांनी काम केलं आणि त्या संदर्भातले त्याचे अनुभव लेखकांनी आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कोयनेच्या भूकंपाबद्दलची माहिती येते. नंतर 1982 साली कोल्हापुरामध्ये जी अतिवृष्टी झालेली होती तर त्याचा अनुभव लेखकाने आपल्या समोर मांडलेला आहे. नंतर गिरणी संपाबद्दल दत्ता सामंत सरकार आणि गिरणी मालक यांनी संगनमत करून कसं गिरणा बंद पाडल्या याचं विवेचन लेखकाने केलेलं आहे. तर एकूणच परिस्थिती अशी होती की या ज्या गिरण्या होत्या या सगळ्या जुन्या गिरण्या होत्या, यांच्यामधलं तंत्रज्ञान जुनं होतं आणि दिवसेंदिवस कामगारांच्या वाढत्या मागण्यांमुळे तसंच जुन्या तंत्रज्ञानामुळे या गिरण्या तोट्यात जायला लागलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर मुंबईच्या औद्योगिकरणामुळे मुंबईची वाढ झपाट्याने होत होती आणि जमिनीचे जे भाव होते ते गगनाला भिडलेले होते आणि त्याच्यामुळे गिरणी मालकांना गिरण्या चालवण्यामध्ये तेवढा काय म्हणतात तेवढा उत्साह नव्हता, कारण त्यांना दिसत होतं की या जर आपण जमिनी विकल्या तर आपल्याला जास्त पैसे मिळू शकतील. गिरणी चालवण्या हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तेवढं याच्यामध्ये गिरण्या चालवण्यामध्ये रस नव्हता. आणि त्याचं या सगळ्याचं पर्यवसन म्हणजे हा गिरणी संप झाला आणि त्याच्यामध्ये कोणी काही निर्णायक भूमिका बजावली नाही आणि शेवटी तो संप रेंगाळला.
अनेक कुटुंबांची वाताहत झाली, अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले वगैरे वगैरे. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे, तो लेखकांनी तिथे मांडलेला आहे. नंतर किल्लारी येथील पुनर्वसनाच्या कामाबद्दल महाराष्ट्रातील तथाकथित आधारवड जाणते राजे यांचं फार कौतुक केलं जातं. परंतु लेखकांनी हे पुनर्वसन कसं झालंय आणि या पुनर्वसनाचे काय बद्दल लोकांचं काय मत आहे याचा चक्षुर्वयी वृत्तांत या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि तो वाचल्यानंतर आपल्याला खरं चित्र काय ते कळतं. शेवटची जी 2 प्रकरणं आहेत, म्हणजे 23-24 ही जी 2 प्रकरणं आहेत, म्हणजे पुस्तकाचा कळस आहे. या दोन्ही प्रकरणामध्ये गिरणगावचा ऱ्हास कसा होत गेला, नंतर या ऱ्हासाला कामगार संघटना पण कशा कारणीभूत होत्या, तसंच या ऱ्हासानंतर लयाला गेलेले इतर छोटे उद्योगधंदे, म्हणजे पूर्वी गिरणगावामध्ये पानाच्या गाद्या प्रसिद्ध होत्या, म्हणजे त्याच्यावर म्हणजे सुपारी, तंबाखू वगैरे वगैरे तत्सम पदार्थ असायचे. नंतर छोटी छोटी उपहारगृह होती, चहाची उपहारगृह होती. तर हे पण छोटे धंदे कसे बंद पडले आणि त्याच्यामुळे बेकारी वाढण्यात कशी मदत झाली, तर हे सगळं चित्रण लेखकांनी केलेलं आहे. नंतर परप्रांतीयांचा शिरकाव, म्हणजे परप्रांतीय पूर्वीपासून मुंबईमध्ये येतच होते, पण त्या साधारणपणे एक 80च्या दशकानंतर परप्रांतीयांचा लोंढा खूप वाढला. तर या संदर्भात लेखक म्हणतो की खरं तर ही जबाबदारी ज्या राज्यातून हे परप्रांतीय आले त्या राज्यातील नेत्यांची आहे. आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी जनतेच्या व्यासपीठावरून त्या राज्यातील नेत्यांना जाब विचारला पाहिजे. पण सध्याच्या सत्तेच्या राजकारणात किंवा मतांच्या राजकारणामध्ये ही हिंमत कुठल्याही राज्यातला कुठलाही नेता दाखवणार नाही, हे निश्चित. पण लेखकाचं हे जे मत आहे हे विचारात घेण्यासारखं आहे, की जे इतर राज्यातनं आपल्याकडे लोक येतात कामासाठी, तर त्या संदर्भात निश्चितच आपण किंवा आपल्या नेत्यांनी इतर राज्यांना हा प्रश्न केला पाहिजे की तुम्ही तुमच्याकडे का नाही प्रगती करत. पण ते शक्य होईल असं वाटत नाही. राज ठाकरे अधूनमधून बोलतात या संदर्भात, पण ठोस असं काही होत नाही. नंतर महाराष्ट्रातली वृत्तपत्र संस्था किंवा वृत्तपत्र व्यवसाय या संदर्भात लेखकांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि पत्रकारितेमध्ये कसा कसा बदल होत गेलेला आहे. आणि बहुतांश जी वृत्तपत्र आहेत ती सामान्य माणसाचे प्रश्न मांडायला कशी नालायक ठरतात हे लेखकांनी इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर परिशिष्टामध्ये म्हणजे अजून काही प्रकरण आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेल्या विविध व्यक्ती, त्यांचा आपल्या जीवनावर झालेला परिणाम, नंतर आपल्या पत्नीचं आपल्या जीवनातलं स्थान इत्यादी काही गोष्टींबद्दल लेखक बोलतो. आणि ते मुख्यतः आपल्या पत्नीबद्दल जे प्रकरण लेखकांनी लिहिलेलं आहे ते अतिशय हृदयस्पर्शी प्रकरण आहे. मी म्हणेन की सहजीवन कसं असावं याचा एक उत्कृष्ट वस्तुपाठ म्हणजे ते प्रकरण आहे, की याच्यामध्ये थोडंफार तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असा पण भाव येतो, पण तरी सुद्धा एकमेकावरचं परावलंबित्व जे असतं आणि नंतर एखादी स्त्री म्हटलं तर कशी पुरुषाचा आधार होऊ शकते, तर हे या प्रकरणातनं आपल्याला छान कळतं. तर असं हे पंढरीनाथ सावंतांचं मी पंढरी गिरणगावचा पुस्तक. तर हे पुस्तक म्हणजे एका सामान्य माणसाने एका राज्याचा किंवा एका वस्तीचा मांडलेला चालता बोलता इतिहास आहे. आपण जो इतिहास शिकतो म्हणजे शालेय इतिहास, त्याच्यामध्ये राजे रजवाडे,
सेनापती, लढाया हा इतिहास शिकतो. पण खरा इतिहास घडवणारी सामान्य माणसंच असतात, की नेते मंडळी निर्णय घेतात, पण तो निर्णय अंमलात आणायचं काम हे सामान्य माणसांतर्फेच होतं. शेवटी लढायला सैनिकच असतात. आणि अशा एखाद्या सैनिकाच्या तोंडून जर आपल्याला समाज जीवनाचं जे काही दर्शन घडतं, ते दर्शन कसं असतं याचा हा उत्कृष्ट वस्तुपाठ आहे. तर मंडळी, पुन्हा एकदा पंढरीनाथ सावंतांना श्रद्धांजली. आणि त्यांनी जो अनुभवाचा ठेवा आपल्या समोर मांडलेला आहे, तर त्याचा थोडक्यात परामर्श घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा आणि तुमचा अभिप्राय मला निश्चित कळवा. तर इथे या पुस्तकाबद्दल बोलणं मी थांबवतो. पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र आवाहन, की ज्यांनी कोणी माझ्या चित्रफिती ऐकल्या असतील परंतु या वाहिनीचं सभासदत्व घेतलं नसेल, त्यांनी कृपया सभासदत्व घ्या. तसंच या वाहिनीची माहिती इतर लोकांपर्यंत पोचवा. शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की वाचनाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. तर या संदर्भात तुमच्या मदतीची मला अपेक्षा आहे. तर कृपया मदत करा. तर एवढं बोलून मी इथे थांबतो. पुढल्याला दुसऱ्या एखाद्या नवीन किंवा जुन्या चांगल्या पुस्तकाबद्दल आपण निश्चितच भेटूया. धन्यवाद.